नमस्कार यूट्यूब फॅमिली. अक्षय तृतीया येत आहे. त्या सणानिमित्त बनवा घट्ट आणि जाळीदार अशी बासुंदी. खायला छान लागते. सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी गोकुळ दूध टाकून घेतलेलं आहे. दूध हे 1.5 लिटर आहे. दुधाला एक उकळी आल्यानंतर आपल्याला दूध सतत हलवत राहायचं आहे. बासुंदी करायला वेळ लागतो, पण खायची मजा वेगळीच. दूध अर्ध झाल्यानंतर त्यामध्ये काजू, बदाम, इलायची टाकून घ्यायची आहे. दूध घट्ट झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. साखरेवर थोडंसं पाणी टाकायचं व आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. पूर्णपणे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं व एक सिरप बनवून घ्यायचं आहे. गॅस बंद करून आता हे तयार केलेले साखरेचे सिरप दुधामध्ये टाकायचं आहे व थोड्या वेळ हलवून घ्यायचं आहे. साखर हळूहळू पूर्णपणे विरघळून जाईल आणि बासुंदीला एक सुंदर सोनेरी रंग येईल. बघू शकता किती छानसा रंग आला आहे. तुम्ही बघू शकता आपली बासुंदी किती छान घट्ट आणि मलाईदार तयार झाली आहे. या अक्षय तृतीयाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. खायला ही खूपच स्वादिष्ट लागते.